मित्रांनो, तुम्हाला जर फोनपेची हिस्ट्री किंवा त्याची स्टेटमेंट डाउनलोड करायचं असेल तर ते तुम्ही सहज डाउनलोड करू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील फोनपे ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हिस्ट्री या बटनावर टच करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन केले असेल त्याची संपूर्ण हिस्ट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। आता आपल्याला स्टेटमेंट डाउनलोड करण्यासाठी किंवा हिस्ट्री डाउनलोड करण्यासाठी वरती डाउनलोड स्टेटमेंटचं एक बटन दिसेल, त्याच्यावरती टच करायचं आहे। आता या ठिकाणी आपल्याला रेंज सिलेक्ट करायची आहे, म्हणजे 30 डेज, 90 डेज, 180 डेज, किती दिवसाचं तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। किंवा जर तुम्हाला फायनान्शियल इयर म्हणजे प्रत्येक वर्षाचं जर स्टेटमेंट पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। या ठिकाणी मी रेंज 30 डेज सिलेक्ट करतो आणि प्रोसीड करतो। आता आपलं स्टेटमेंट डाउनलोड झालेलं आहे। व्ह्यू स्टेटमेंटवरती टच करून आपण आपलं स्टेटमेंट पाहू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने फोनची जी हिस्ट्री किंवा स्टेटमेंट डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।